कामाची पद्धत आहे प्रबोधिनीतली की शेवटी एक शोधबोध असतो की नक्की काय झालं कसं झालं ह्याचा जो काय आढावा घ्यायचा आहे तो सगळ्यांनी एकत्र बसून तेव्हा घ्यायचा. पण प्रमुख आत्ता जे सांगतो ते सगळ्यांनी काही शब्द न बोलता ऐकायचं. आपण जो गणपतीत घाम गाळतो तो फक्त गणपतीत म्हणजे अंगाला ढोल बांधला तरच मला आनंद आहे आणि त्या घामालाच अर्थ आहे असं आहे का? नाही आहे. ठरवून की आता लक्ष्मी रोडला नाही जायचं असं ठरवून लक्ष्मी रोड बंद केला 10 वर्षांसाठी. 2010 आम्ही अख्ख्या एका दशकामध्ये एकही मिरवणूक लक्ष्मी रोडची केली नाही. चौक आला कीच वाजवायचा असं नाही आहे. तो जे 7 हात आपण वाजवतो प्रबोधिनीचे तयार झालेले आहेत ते चालता चालता वाजवता येतील असेच केलेले आहेत. त्यामुळे वेगात मिरवणुका हलत राहणं, मिरवणूक 48 तास चालली ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नमस्कार. स्विफ्ट ॲक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मी बाप्पाला नक्की काय हवंय या पॉडकास्टमध्ये मी वज्रांग गाफळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव आलाय काही महिन्यांवरती आहे हे आपल्याला लक्षात येतं ते ढोलदशा पथकाच्या सरावामुळे, त्या वादनामुळे, त्या आवाजामुळे. गणपती विसर्जनाची मिरवणूक अजून रंगतदार होते ती या वादनामुळेच. शिस्त, गणवेश आणि उत्कृष्ट वादन याचा संगम म्हणजे ज्ञानप्रबोधिनी पथक. या पथकाचे प्रमुख अभिषेक जोग आज आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. सुरुवातीलाच पहिला प्रश्न असा की तुमचा आत्ताचा व्यवसाय, दिनक्रम आणि त्याचबरोबर तुमचं बालपण, तुमच्याविषयी माहिती काही सांगू शकाल? मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा माजी विद्यार्थी. त्यामुळे 1994 साली मी 5वीमध्ये प्रवेश घेतला आणि 2000 साली 10वी पास झालो. प्रबोधिनीतली पद्धत अशी आहे की 8वीपासनंची मुलं पुढे सगळी मिरवणुका करायला लागतात. बर्ची नृत्याचा गट असतो, तो गट हा 8वी 9वी 10वीचा शक्यतो आणि 11वीपासनं कॉलेजमधली मुलं ही वाद्यगटासाठी किंवा बर्चीसाठी येत राहतात. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा वाद्यगटामध्ये गेलो म्हणजे गणेशोत्सवामध्ये ढोल वाजवण्यासाठी म्हणून गेलो. तिथपासनं पुढे माझा प्रबोधिनीचा शाळेनंतरचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर परत पहिल्यांदा प्रबोधिनी हा वाद्यगट नाही, प्रबोधिनीचा युवक विभाग, आम्ही युवक विभाग एका संघटनेचे सदस्य आहोत. तर त्याची खूप कामं चालतात. मग त्या युवक विभागामध्ये माझा प्रवेश झाला असं म्हणता येऊ शकेल कार्यकर्ता म्हणून. आणि तिथपासनं आजपर्यंत त्याच्या पुढची आता किती 24 वर्ष झाली प्रबोधिनीचा युवक विभागाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मग त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात की पुण्याच्या कर्वेनगर भागामधलं दल चालू करण्याची जबाबदारी मी आणि आणखीन एका जणांवरती दिलेली होती. तर तिथल्या त्या भागातल्या राहणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास आणि या सगळ्या गोष्टींसाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती राबवणं वर्षभरासाठी हा त्यातला एक भाग होता. मग ते काम मी साधारण 2011पर्यंत केलं. 2011 नंतर मी मध्यवर्ती रचनेमध्ये प्रबोधिनीचे आलो. इथल्या कामामध्ये गणेशोत्सवाचा तेव्हापासूनच भाग आहे म्हणजे कार्यकर्ता म्हणून भाग 2001पासून म्हणता येऊ शकेल. व्यवसाय म्हणून मी काय करतो तर चरितार्थासाठी मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी MS झालेलं आहे माझं. मी आत्ता सध्या IBM लॅब्समध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि उरलेल्या वेळामध्ये मग मी प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. गणेशोत्सव हा त्यातला एक भाग. आता गणपती उत्सव आलेला आहे तर प्रबोधिनीचं जे वाद्य पथक आहे जे तुम्ही प्रमुख आहात तर सुरुवात कशी होते या म्हणजे आता गणपती उत्सव आलेला आहे, येणार आहे म्हणल्यावरती पहिली पायरी काय असते? हे थोडंसं वेगळं आहे. प्रबोधिनी हा वाद्यगट नाही म्हणलं जसं की ही युवक संघटना आहे, त्याचं वर्षभर काम चालू असतं 365 दिवस. जेव्हा साधारणपणे गणेशोत्सवाची चाहूल सगळ्यांना लागायला लागते तेव्हा आम्ही आषाढीचे अभंग कुठले म्हणायचे याच्यावरती काम करत असतो. बहुतेक वेळेला सगळ्यात उशिरा सराव प्रबोधिनीचा चालू होतो सगळ्याच बाबतीमध्ये. कारण म्हणलं जसं की सगळा फ्लोच आहे कामाचा. त्यामुळे आषाढीचा स्वतःचा कार्यक्रम असेल, दिंड्यांबरोबर प्रवास करणं असेल, या सगळ्या गोष्टी चालू असतात. जुलैच्या शेवटी ऑगस्ट म्हणजे जेव्हा साधारण शेवट 6 आठवडे उरलेले असतात तेव्हा आम्ही मग हळूहळू सराव चालू करतो. पद्धत आत्ता अशी आहे की भागशः सराव वेगळे असतात प्रबोधिनीचे युवक विभागाचे. तर मी म्हटलं असं कर्वेनगरला मी दल घ्यायचो तर कर्वेनगर कोथरूड यांचा एक सराव कोथरूडला चालतो, एक वारजाला चालतो, एक पद्मावतीला चालतो, एक नदीपात्रात चालतो. असे आत्ता यावर्षी 4 ठिकाणी सराव चालू आहेत. निगडी प्रबोधिनीचे एक निगडीमध्ये, एक चिंचवडला, असे 2 सराव चालतात. तर आत्ता टोटल असे 6 सराव चालू आहेत.
हे वाद्यांचे झाले. आणि बर्ची गट हे प्रत्येक दलाचे असतात. आत्ता पुण्यामध्ये आणि निगडीमध्ये मिळून एकूण 15 बर्ची गट आहेत. तर 15 दलं चालतात, त्यांचे बर्चीचे सराव चालतात. आणि ती मुलं दल सर्व संध्याकाळी जेव्हा खेळायला जमतात तेव्हाच ते सराव चालू करतात. याच्याशिवाय एक वेगळं आवर्जून सांगावं असं विज्ञान दल म्हणून प्रबोधिनीमध्ये चालतं, की विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी म्हणून मुलं एकत्र जमतात. आणि फक्त पुस्तकात वाचून प्रयोग नाही, तर त्याचं विज्ञान समजून घेऊन स्वतः प्रयोग डिझाईन करण्याचं काम ती मुलं करतात. आणि त्या मुलांचे प्रयोग ह्याचं एक मोठं प्रदर्शन गणेशोत्सवामध्ये प्रबोधिनीमध्ये असतं, जे बघायला 4 दिवसांचं प्रदर्शन असतं. ते त्याच्यात माझ्या अंदाजाने दरवर्षी 6 ते 7 हजार लोक ते प्रदर्शन बघून जातात. त्याचं फिरतं प्रदर्शन पण आम्ही चालू केलं, त्यामुळे त्याची वेगळी तयारी चाललेली असते. तयारी म्हणलं की मग खूप वेगवेगळ्या भागात चालते ती. ते मुख्यत्वे तर 3 प्रकार आहेत. याशिवाय प्रबोधिनीचा स्वतःचा बहुतेकांना माहिती असेल की प्रबोधिनीने पोथ्या काढल्यात संस्कारांच्या. तसं गणपती बसवण्याची पण एक पोथी असते प्राणप्रतिष्ठापनेची, तर त्याचाही सराव प्रबोधिनीमध्ये चालतो. त्याच्यातही काही जण आम्ही मुद्दामून ठरवून काही मंडळांमध्ये काही घरांमध्ये जाऊन प्राणप्रतिष्ठापना प्रबोधिनी पद्धतीने झाली पाहिजे याच्यासाठी काही जण काम करत असतात. त्यांचे सराव चालू असतात. सराव हे खूप वेगळ्या प्रकारचे आहेत प्रबोधिनीतले. बरोबर. आत्ता विषय निघाल्याप्रमाणे संस्कार आणि शिस्त हे वैशिष्ट्य आहे या प्रबोधिनी गटाचं. तर मग त्याविषयी सांगू शकाल का, की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होतात तेव्हा तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला कशा प्रकारे ते संस्कार रुजवले आणि आत्ता तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत कसे काय पोहोचवता? एक मजेची गोष्ट आहे, प्रबोधिनीमधला प्रमुख हा तुमच्यापेक्षा लहानही असू शकतो, मोठाच असला पाहिजे असं काही नाही. आणि सगळं झाल्यानंतर एक कामाची पद्धत आहे प्रबोधिनीतली, की शेवटी एक शोधबोध असतो की नक्की काय झालं, कसं झालं, ह्याचा जो काय आढावा घ्यायचा आहे तो सगळ्यांनी एकत्र बसून तेव्हा घ्यायचा. पण प्रमुख आत्ता जे सांगतो ते सगळ्यांनी काही शब्द न बोलता ऐकायचं, कारण तो प्रमुख आहे, तो ठरवेल काय झालं पाहिजे. टोकाचं उदाहरण म्हणजे असंच कधीतरी काही वाद झाले होते कुठल्या तरी गटामध्ये. ते आता ऐकीव गोष्ट आहे प्रबोधिनीतली, पण कोणीतरी ते आजच्या भाषेत एस्कलेट केलं की हा वयाने छोटा आहे आणि आम्हाला काहीतरी वेगळं सांगतोय. तर त्याचे जे प्रमुख होते ते सांगितले की हा प्रमुख आहे, हा जर का आज म्हणला की मांडव जाळा तर मांडव जाळा. आणि गणेशोत्सव संपल्यानंतर जेव्हा शोधबोध असेल तेव्हा चर्चा करायची की त्यांनी सांगितलं बरोबर होतं का चुकीचं होतं. आता त्याच्यावर चर्चा करायची नाही. त्यामुळे ती शिस्त ही तिथपासून लागत जाते की आत्ता प्रमुख सांगतोय मला, इथं उभं राहायचं म्हणजे उभं राहायचं. मग तुम्ही 1 वर्ष ताशा वाजवलेले असाल, नाही तर 40 वर्ष ताशा वाजवलेले असाल, पहिलं वर्ष असेल नाही तर 40वं वर्ष असेल, फरक पडत नाही. 5वीतला मुलगा जर का आज्ञा द्यायला उभा राहिला तर त्याची आज्ञा ही पाळली गेलीच पाहिजे. मी कायम आमच्या गटासमोर बोलताना आपण म्हणतो की प्रबोधिनीच्या मिरवणुकीचा पीक काय, म्हणजे हा कळस गाठला असं आपण कधी म्हणतो. मिरवणुका होतात, सगळ्या होतात. प्रबोधिनीची मिरवणूक ही कदाचित पुण्यातली सगळ्यात मोठी मिरवणूक असते. स्वतःचा जो गणपती आहे प्रबोधिनीचा त्याची, त्याच्यात एक 1,500-2 हजार लोक सहभागी असतात. माझे विद्यार्थी, आत्ता जे चालू असलेले सगळेजण, बचत गटाच्या वेल्ह्यातल्या महिला वगैरे सगळेच जण त्याच्यामध्ये असतात, कारण तो संघटनेचा गणपती आहे. ती मिरवणूक 10व्या दिवशी सकाळी होते कुमठेकर रस्त्याने पूर्ण पहिल्यापासून शेवटापर्यंत. अख्ख्या गणेशोत्सवाचा शेवट तो असतो जेव्हा ते 2,000 जण एका आज्ञेवरती कडक शिस्तीत सगळे आवाज बंद करून उभे राहतात. आपल्याला लोकांना शिस्त दाखवायची असेल ना तर ती तिथे आहे. म्हणजे एक शिट्टी वाजली, किती 100 ढोल वाजतात एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये, 2,000 लोकांमध्ये 100 ढोल वाजतात. 100 ढोल, 2,000 मुलं, पालक, सगळेजण स्तब्ध, पिन ड्रॉप सायलेन्स रस्त्यावरती उभं. आणि तो जो क्षण असतो तो अंगावर काटाळणार असतो, कारण ती शिस्तीची परिभाषा ती आहे आमच्यासाठी की ते पीक आहे, ते गाठलं का तुम्ही तर मग तुमचा ढोलांचा आवाज एक ठोका चुकला तर कदाचित ऐकून घेऊ, पण शिस्त ही तिथे दिसली पाहिजे. ते टोक आहे आपल्या शिस्तीचं. बरोबर आहे. आता जेव्हा नवीन मुलं सहभागी होतात त्याच्यामध्ये, मग आता आपण म्हटल्याप्रमाणे की ज्ञानप्रबोधिनी गटामध्ये शाळेमधली मुलं टप्प्याटप्प्याने त्या कार्य करत असतात, तर बाहेरची ही मुलं 100%. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की प्रबोधिनीचं पथक किंवा प्रबोधिनीची संघटना ही फक्त, प्रबोधिनीची शाळा ही एका ॲडमिशन प्रोसेसमधनं दरवर्षी 40 मुलांना प्रवेश देते. 40 जण हे फक्त संघटनेचा भाग होऊ शकत नाहीत. समाज खूप मोठा आहे, शाळा खूप लहान आहे व्हॉल्यूम वाईज बघायला गेलं तर.
सगळ्या पुण्यातल्या बहुतेक सगळ्या शाळांमधली मुलं ही त्या त्या भागांमध्ये दलांवरती रोज संध्याकाळी येत असतात. प्रबोधिनीचं औपचारिक काम हे शाळेमधनं चालतं. अनौपचारिक शिक्षणाचं जे काही काम आहे ते युवक विभागामधनं अख्ख्या पुण्यामध्ये चालतं. त्यामुळे सगळ्या शाळांमधली, सगळ्या वयोगटातली, कुठल्याही कॉलेजमधली कुठलीही मुलं याच्यात येतात. त्याच्यामध्ये शाळेतलाच असल्याचा तुम्हाला काय बेनिफिट आहे असलं काही नसतं. वाद्यगटामध्ये म्हणून आलेला मुलगा हा अगदी युवक विभागाचा प्रमुखही झालेला आहे. तुम्ही आज त्या बसमधनं आज चढलात, प्रवासाला तुम्हाला कुठपर्यंत जायचं त्याच्यावरती आहे. बरोबर. सांगितल्याप्रमाणे या संघटनेतर्फे अनेक कार्य होत असतात वर्षभरामध्ये. तर त्यातला एक भाग म्हणजे गणपती उत्सव आणि मिरवणुका. तर मग त्याच्याविषयी काही सांगू शकाल का की वर्षभर कुठले कुठले उपक्रम आपली संस्था करते, संघटना करते? आत्ता आवर्जून सांगावास आणि गणेशोत्सव हा आत्ता कॉन्टेक्स्टमध्ये आपण बोलतोय म्हणून 2012-13मध्ये खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला होता आणि त्यावेळेला आपल्यापासनं अगदी तोरण्याला बहुतेक सळण गेलेले असतात किंवा जातात. पण तोरण्याच्या आसपासचा भाग खूप दुर्गम आहे आणि तिथं पाणी टिकतच नाही, कारण सगळा कातळे पाणी वाहून जातं. नोव्हेंबर महिन्यापासून तिथं पाण्याचं दुर्भिक्षच असतं. मे महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला 5-6 किलोमीटर गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. त्यात महाराष्ट्रभर दुष्काळ पडल्यामुळे तिथं आणखीनच वाईट परिस्थिती. त्यावेळेला प्रबोधिनीचा ग्रामविकसन विभाग आहे जो अनेक वर्ष, म्हणजे प्रबोधिनीच्या कदाचित पहिल्या दिवसापासून ग्रामविकसन विभाग असेल तर गावांचा विकास झाला पाहिजे, स्थानिक लोकांना बरोबर घेऊन झाला पाहिजे, याच्यासाठी ग्रामविकसन विभाग काम करतो. तर त्या विभागाने विहिरी खणण्याचं काम केलेलं आहे. विहिरी का खणायच्या आहेत, तर ते पाणी जास्त साठवायचं असेल तर विहीर खोल केली पाहिजे. दुर्दैव आपला असं आहे की गावामध्ये, खेड्यांमध्ये आज कोण राहतात, एकतर लहान मुलं नाहीतर म्हातारे. कारण मध्यवयीन सगळी लोक ही नोकरीधंद्यासाठी शहरात आहेत. मग त्या विहिरी खोल करताना तुम्ही ब्लास्टिंग केलं, खडक मोकळे होऊन खाली पडले, ते वर काढणार कोण? आपण जो गणपतीत घाम गाळतो तो फक्त गणपतीत, म्हणजे अंगाला ढोल बांधला तरच मला आनंद आहे आणि त्या घामालाच अर्थ आहे असं आहे का? नाही आहे. तर आपला घाम हा इतरांसाठी पण आला पाहिजे ना कामी. तर त्यावेळेला ठरवून आम्ही गेलो होतो वेल्ह्याच्या अनेक गावांमध्ये, ठरवून तिथल्या विहिरींमधला जो खालती जे डबर पडलेलं असतं ते हाताने वर काढणं. कित्येक फूट ती खोल असते विहीर झालेली. आणि आमच्याबरोबर मग आता फक्त आम्ही नाही तर हे आम्ही करतोय हे कळल्यानंतर इतर पथकातली लोकंसुद्धा, म्हणजे एक काळ असा होता की राजाराम पुलाच्या कॉर्नरला शनिवारी पहाटे 3-4 वाजता ही 500-600 लोक वेगवेगळ्या पथकातली जमायची आणि त्यांना गावं नेमून दिली जायची. प्रबोधिनीतनं ठरलेलं असायचं कुठला गट कुठल्या गावात जाईल आणि तिथं जाऊन ते अख्खा दिवस श्रमदान करायचे आणि परत यायचे. काही जण 2 दिवस राहून शनिवार रविवार काम करायचे आणि परत यायचे. ह्यातनं आज असं झालेलं आहे की वेल्हे तालुका हा टँकरमुक्त झालेला आहे. आणि ही ताकद आहे, म्हणजे ही जी युवक शक्ती आपल्याला एकत्र करता येते गणेशोत्सवातनं, त्यातनं करायचं काय तर हे करायचं आहे. हे प्रबोधिनीने केलेलं आहे, हे आमच्याबरोबर इतर सगळ्या वाद्यपथकांनी मिळून केलेलं आहे. अनेक वाद्यपथकांनी त्याच्यासाठी म्हणजे आर्थिक मदत मिळवण्यासाठीची मोहीम राबवलेली आहे की हे फक्त प्रबोधिनीचं काम नाही, हे सगळ्यांचं काम आहे. प्रबोधिनी हे त्यातलं कारण, म्हणजे फक्त एक माध्यम म्हणून होते. तिथे अनेक काम असतात, हे एक काम असतं. म्हणलं असं अनेक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विज्ञानाचे तास घेणं असतं, कारण विज्ञाननिष्ठ होणं ही आपली आता काळाची गरज आहे. त्या गोष्टी असतात. भरपूर कामं ही वर्षभर चालू असतात. त्यातला म्हणलं तसा एक गणेशोत्सव येऊन जातो. आपण बर्ची नृत्याविषयी बोललो तर त्याचा इतिहास सांगू शकाल का? कसं सुरुवात झाली आणि कशा प्रकारे? प्रबोधिनीची स्थापना झाली 1962 साली. आप्पा बेंडसे आणि त्यांचे काही सहकारी यांनी काय म्हणू त्याला आपण की नेतृत्व गुण विकसित करता येतात ह्या एका गृहीतकावरती संघटना संस्था चालू करू असं त्याला म्हणलेलं होतं. बुद्धिमान विद्यार्थी निवडून घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग हा समाजासाठी करून घेणं, त्यातले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी करणं, हा याच्यासाठी मग शाळा चालू झाली प्रबोधिनीची जी आहे ती. ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा युवक विभाग हा पहिल्या दिवसापासून सुरू झाला, कारण शाळा जेव्हा नव्हती प्रबोधिनीची तेव्हा इतर शाळांमधली शिकणारी मुलं संध्याकाळी अभ्यासाला म्हणून प्रबोधिनीमध्ये यायची आणि आप्पा त्यांना शिकवायचे की अभ्यास कसा करायचा असतो. आणि बरोबर म्हणलं असं अनौपचारिक शिक्षण की हे सगळं तुम्हाला का करायचं, तर तुम्हाला प्रश्न सोडवायचे देशाचे.
याच्यासाठी. मग देशाचा समोरचा आत्ता तुम्हाला कळणारा प्रश्न काय आहे, तर दारू पिऊन लोक ढोल वाजवतात मिरवणुकांमध्ये आणि घाणेरडं स्वर मिरवणुकांना आलेलं आहे. मग हे कोण बदलणार? तुम्हीच बदलणार आहात. 10वीच्या मुलाला सांगितलं हे. आणि मग आता करा त्याच्यामध्ये. लोक वेडेवाकडे नाचतात तर त्याला वेगळं उत्तर प्रबोधिनी म्हणून तुम्ही दिलं पाहिजे. मग काय करायचं, तर लेझिम करता येईल का? पण त्याचे दोन्ही हात बांधले जातात. मग काय करता येईल? मग बर्ची नावाचं एक शस्त्र होतं जुनं, की 1.5-2 फुटाचे बांबू असतात, त्याच्यावरती पातं असतं आणि असं इमॅजिन केलं होतं की समोर ध्वज आहे भगवा, जो हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे. त्याच्या मागे सैन्य चाललेले रांगांमध्ये शिस्तीमध्ये युद्धाला निघालेलं सैन्य आणि त्याला ताल देण्यासाठी रणवाद्य मागे, अशी ती मिरवणुकीची रचना केली गेली. मग ते बर्चीचे हातही असे आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण युद्धाचे वार वगैरे सगळं आहे. आता शस्त्र घेऊन खरोखर मिरवणुकीत उतरता येत नाही, म्हणून त्याला पात्याच्या जागी मग त्याला गोंडे लावले की ते दिसायलाही छान दिसलं पाहिजे सगळ्यांना आणि करता आलं पाहिजे. तर तसं करून मग ती बर्ची नृत्याची सुरुवात झाली की दोन्ही हात मोकळे राहतात. एकूण त्याची व्हेरिएशन्स खूप वेगळी करता येतात. त्याचं स्टेपिंग भरपूर वेगळ्या प्रकारे करता येतं. लेझिम प्रचंड चॅलेंजिंग आहे, पण त्याची काही लिमिटेशन्स आहेत. ती बदलायची म्हणून बर्ची नृत्य काढलं आणि आहे आता किती आमचं आता यावर्षी 59वं वर्ष आहे पथकाचं. म्हणजे काय, पथक चालू झाल्यापासून 59 वर्ष झाली. 59 वर्ष आम्ही बर्ची नृत्य करतोय आणि आम्ही आवर्जून ते इतरांनाही शिकवतो. अगदी महाराष्ट्राबाहेर जाऊनही शिकवलेलं आहे. अच्छा, याचे प्रशिक्षण म्हणजे आपण इतिहास सांगितला, पण ते पहिल्यांदा इन्व्हेंट किंवा प्रशिक्षक कोण होते किंवा ते कसं, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू आहे ते? त्याची सगळ्याची कथा चालू होते. रामभाऊ डिंबळे प्रबोधिनीचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी, आणि त्यांना सांगितलं गेलं होतं की असा एक नृत्य प्रकार काढा आणि मिरवणूक काढा. हे रामभाऊंचं डोकं आणि त्यांच्याबरोबरचे जे कोण होते त्यांनी काढलेली पुण्यातल्या पहिल्या मिरवणुकीचे प्रमुख हे रामभाऊ डिंबळे होते. आणि त्यांनी काढलेले मग प्रबोधिनीचे द्वितीय संचालक अण्णा ताम्हणकर, त्यांना ते त्यावेळेला ह्यांच्याबरोबरच असायचं सगळीकडे. त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली की आपण ढोलाचा तर तो ताल काढू. आज जे 1 ते 7 ताल वाजवतात हे सगळे तेव्हा काढलेले अण्णांनी काढलेले ताल आहेत. आणि मग ते असेच काढलेत की तो प्रत्येक थापीला एक पाऊल पुढे पडलं पाहिजे. म्हणजे थापी प्रत्येक वेळेला त्या समीवरती येत जाते, प्रत्येक अंतरावरती. म्हणजे तुम्हाला फार विचार करायची गरज नाही. टाळी तेव्हाच द्यायची, पावलंही तेव्हाच टाकायचं, तेव्हाच अख्खा गट पुढे सरकत जातो. हे सगळं त्या प्रकारे तयार झालेलं आहे. त्यामुळे बर्चीचा गट त्याच स्पीडनी पुढे सरकत राहतो, मिरवणुकी त्याच स्पीडनी पुढे सरकत राहते. ते एक आणखी उद्दिष्ट होतं की एका ठिकाणी उभं राहून वाजवायला लागतंय का, आम्हाला ढोल कमरेला वाजलेत म्हणून. त्याची गरज नाही आहे, पुढे सरकत वाजवता आलं पाहिजे. त्यामुळे थाप्या प्रत्येक वेळेला आहेत. प्रत्येक वेळेला एक पाऊल पुढे टाका, तुमचा गट सरकत राहील, थांबायला लागणार नाही कुठं. ही सगळी त्याच्यामागची गोष्ट आहे. म्हणजे या त्या लोकांनी जे सगळं केलं ते अजूनही चालू आहे तसंच. मग आता वाद्य आहेत प्रबोधिनीच्या गटाची, ध्वज आहे आणि बर्ची नृत्याचा गट आहे, तर प्रत्येकाची एक शिस्त आहे. तर जेव्हा मिरवणूक असते तेव्हा त्याची रचना किंवा ते कशा प्रकारे आयोजित केलं जातं किंवा या प्रकारे काही सांगता येईल का? कायम प्रबोधिनीमध्ये मिरवणुकीत ध्वज एकच असतो, कारण तो आपलं प्रॉप नाही किंवा काय मी विनोदाने म्हणतो की ती रोजगार हमी योजना नाही आहे की खूपच लोक आपल्याकडे रिकामी उभी राहिलेत मग त्यांना प्रत्येकाला एक ध्वज द्या, बरोबर, असं नाही आहे ते. त्यामुळे त्याला मान आहे, तो हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे, तो एकच असला पाहिजे. याच्यासाठी आम्ही कट्टर आहोत, तो असलाच पाहिजे. ध्वज जर का काही कारणाने तुटला तर मिरवणूक थांबवतो आम्ही मिरवणूक पुढे करत नाही किंवा दुसरा ध्वज आणला तरच मिरवणूक पुढे चालू होते. ध्वज हा पूर्ण वेळ नाचत असतो, त्याला पूर्ण जो काय त्याचा मान आहे तो राखला गेलाच पाहिजे. त्या प्रतीकासाठी म्हणून आपण सगळेजण करतोय. ह्याच्यासाठी सगळ्यांना त्याची क्लॅरिटी नक्की असते. 4 रांगांमध्ये किमान बर्चीचा गट असतो. काही ठिकाणी रांगा वाढवतो. मोठा गट जर का खूपच मोठा असेल तर त्या उभ्या रांगा मेंटेन होणं खूप अवघड जातं, मग त्या आडव्या रांगा वाढवायला लागतात. तर त्याच्या मागे नियम म्हणून आजही असाच आहे की बर्चीचा गट हा कायम वाद्यांच्या गटापेक्षा मोठा असला पाहिजे. आम्ही जर का 40 ढोल लावले असतील तर बर्चीचा गट हा 100चा असला पाहिजे. त्याच्या म्हणजे चवीपुरती समोर बर्चीचा गट आहे आणि मागे वाद्यगट खूप मोठा आहे असं प्रबोधिनीच्या मिरवणुकीत कधीच होत नाही आणि होणार नाही. त्यामुळे उलटं भरपूर वेळा झालेलं आहे की आम्ही एकही वाद्य न घेता मिरवणुका केलेल्या आहेत ठरवून की यावेळेला एकही ढोल न्यायचा नाही, एकही ताशा न्यायचा नाही, फक्त शिट्टीवरती गट घेतलेला आहे आणि उत्तम दिसतो, बघणाऱ्यांनाही खूप आवडतो, भयंकर सुंदर मिरवणूक होते.
त्याच्याबद्दल काही वादच नाही. तर तसंही केलेलं आहे. मिरवणुकीची शिस्त म्हणून आम्ही आत्तापर्यंत असं पाळत होतो की व्यसन करायची काय गरज आहे, आम्ही पाणी पण पित नाही. म्हणजे किती तासाची मिरवणूक आहे, 9 तासाची, पाणी न पिता करू, ताणू मग त्याच्यासाठी किती लागेल तेवढं. पण ते आता मध्यंतरी मी बंद केले, कारण लोकांना ते म्हणजेच पराक्रम वाटायला लागतो कधी कधी, की आम्ही 9 तास पाणी नाही प्यायलं ह्याच खूप म्हणून. तो पराक्रम नाही आहे. तू ह्या घटनेतनं म्हणजे तू जी काय मिरवणूक करतोयस त्यातनं तुझी वृत्ती किती तयार होते, तो पराक्रम तू इतर ठिकाणी वापरू शकतोस का? अभ्यासात तुझा तोच पराक्रम येतो का? कुठंतरी मे महिन्यामध्ये टळटळीत दुपारी मोठा 20 किलोचा दगड उचलून नेऊन टाकायचा आहे, इथं तुझा पराक्रम कामी येतो का? तर त्या पराक्रमाचा उपयोग आहे. पाणी न पिता 9 तास चालणं ठीक आहे, तुम्ही भरपूर वर्ष करून झालं. सध्या आम्ही ते थांबवलंय, कदाचित परत कधी चालू करू, बघू, चाललंय. तर आपण शिस्त नियम याविषयी बोललो. तर जेव्हा लक्ष्मी रोडची मिरवणुका असतात विसर्जनाच्या, आणि तेव्हा प्रत्येक पथक असं असतं की आम्हाला लक्ष्मी रोडला वाजवायचं आहे, पण तेव्हा आपल्या संस्थेने असं एक हे घेतलं की लक्ष्मी रोडवरतीच वाजवायचं असं काही नाही आहे. तर दुसरे पण गणपती आहेत, दुसरे पण मंडळ आहेत, त्यांच्यासमोरही वादन व्हायला हवं आणि त्यांची पण मिरवणूक खूप छान व्हायला हवी. तर ते कसं काय घडलं आणि तो निर्णय कसा काय घेतला गेला किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती? प्रबोधिनीत एक सहविचार पद्धत म्हणून निर्णय पद्धती आहे की जो प्रमुख असतो तो सहविचार करतो, की सगळ्यांना बरोबर घेतो, सगळ्यांची मतं ऐकतो, पण निर्णय त्याचा स्वतःचा असतो. तो त्या एका बैठकीमध्ये असं ठरलं की लक्ष्मी रोड आता बास झाला, कारण तिथं इतर पथकही तयार झाली होती, सगळेच जण लक्ष्मी रोडला असायचे. लक्ष्मी रोडच्या मिरवणुकीला भरपूर चांगली शिस्त आलेली आहे, त्याचं रूप बदललेलं आहे, सगळं आहे. पण शेजारी कुमठेकर रोडे, केळकर रोडे, टिळकर रोडे, कर्वे रोडे, ह्या मिरवणुकांचं काय? तिकडं कोण बघतंय? प्रश्न सोडवायचा आहे ना, तिथं प्रश्न दिसतोय, तर मग लक्ष्मी रोडवरच प्रश्न आहे का? नाही आहे. तिथं प्रश्न दिसतो, तिथं जाऊ. ठरवून की आता लक्ष्मी रोडला नाही जायचं असं ठरवून लक्ष्मी रोड बंद केला 10 वर्षांसाठी. 2010पर्यंत आम्ही अख्ख्या एका दशकामध्ये एकही मिरवणूक लक्ष्मी रोडची केली नाही. एक फक्त बहुतेक अपवाद होता, एका मंडळाचं, बहुतेक साईनाथचंच असेल, त्यांची मिरवणूक लक्ष्मी रोडला होती, काहीतरी 25-50 वर्ष असं काहीतरी होतं. त्यावेळेला फक्त लक्ष्मी रोडला मिरवणूक केली होती, पण अदरवाईज नाही केली. आणि इतर रस्त्यांवरती मिरवणुका चालू झाल्या, चांगल्या पद्धतीने लोकांना बघता यायला लागलं, हे प्रयत्नपूर्वक करायला लागले. ते तसंच ठरवून केलं की नाही, इतरही गणपती आहेत ना, ते कमी मानाचे आहेत का? किंवा हा गणपती मोठा, तो गणपती छोटा असा आहे का? नाही आहे. सगळे गणपती सारखेच आहेत, सगळे दैवतच आहेत. सगळीकडे आपण गेलंच पाहिजे. त्यामुळे आत्तासुद्धा आमचा हेतू हाच असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. ज्यांच्या मिरवणुका चांगल्या होणारच आहेत त्यांच्या चांगल्या होणारच आहेत, ज्यांच्या वाईट होणार आहेत किंवा ज्यांच्या शिस्त न पाळता होणार आहेत. वेल्ह्यातलं परत उदाहरण देतो, कारण आता वेल्हे हे प्रबोधिनीला फार जवळचं आहे की तिथं प्रबोधिनीचं केंद्र पण आहे. वेल्ह्यातल्या गणपतीची मिरवणूक अनेक वर्ष ही गुलाल आणि दारूशिवाय होतच नव्हती. आणि मग पहिल्या दिवशीची मिरवणूक इथेच प्रत्येक वेळेला आपण आसपासच्या सगळ्या प्रबोधिनीकडे मंडळ येतं पत्र घेऊन की आमच्या मिरवणूक तुम्ही करावीत. तर जेव्हा कोणतरी प्रबोधिनीत अप्रोच होतं तेव्हा ते सगळेजण शिस्तीत मिरवणूक करायला तयारच झालेले असतात. त्यांनाच अजून काय बदलणार आहोत आपण? बरोबर. वेल्ह्यातल्या त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः 8 शनिवार गेले आमचे. मी आणि आणखीन 2 जण होतो. आम्ही तिथं जाऊन 8 वेळेला तिथल्या लोकांच्या बैठका घेऊन गावाची मिरवणूक आहे, परत अख्ख्या गावातनं जाणार आहे. गावभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेव्हा कळतं गाव कसं चालतं हे. त्या लोकांना समजावून सांगून की गुलाल आणि दारू न करता सुद्धा मिरवणूक चांगली होऊ शकते. तर तेव्हा ती मिरवणूक एकदा झाली आणि ते मी फुकट केली. म्हणजे त्यातनं पैसेच मिळाले पाहिजे असं काही नाही. मिरवणूक हे साधन आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांना बदलण्याचं, किंवा आपल्या समाजामध्ये आपण काहीतरी चांगला बदल घडवतोय ना, या गोष्टीचं साधन आहे. आम्ही त्याच पद्धतीने त्याकडे बघतो. प्रबोधिनीचा जो स्वतःचा गणपती बसतो, गणपती मंडळ आहे, त्याची जी मिरवणूक असते, तर त्या मिरवणुकीविषयी सांगू शकाल का की ती मिरवणूक कशी असते? पुण्यातली कदाचित सगळ्यात मोठी आणि आम्हाला सगळ्यात जवळची मिरवणूक प्रबोधिनीची मिरवणूक असते. 5वीतल्या मुलापासनं ते अगदी प्रबोधिनीचे सगळे माजी विद्यार्थी, पदाधिकारी, शाळेतले शिक्षक, प्रबोधिनीतले इतर अनेक विभाग आहेत, त्या सगळ्या विभागातले लोक
आसपासच्या गावांमध्ये जी कामं चालतात तिथले कार्यकर्ते, महिला सगळ्यांचे गट हे आणि गट म्हणजे त्यांचा काहीतरी कृतिरूप सहभाग त्या मिरवणुकीमध्ये असतो. हे सगळेजण त्या मिरवणुकीमध्ये असतात. प्रचंड मोठी मिरवणूक असते आणि शिस्तीचा काय टोक असतं की इतकं प्लॅनिंग असतं की कुठल्या मिनिटाला 1.5 तासामध्ये ती मिरवणूक अख्खा कुमठेकर रोड जाते. आधी आम्ही पुण्याच्या वेगवेगळ्या भागात मिरवणूक काढायचो, 7व्या दिवशी काढायचो, पण त्यांनी म्हणलं तसं की आपण प्रश्न तयार करायला नको. 1 वर्ष असं झालं की प्रबोधिनीची मिरवणूक शास्त्री रोडनी गेली SP कॉलेजला 7व्या दिवशी संध्याकाळी आणि ते ट्रॅफिक जाम युनिव्हर्सिटीपर्यंत झालं. ते उपयोग नाही. म्हणजे आपणच तिथं प्रश्न वाढवतो हे कळल्यापासून जेव्हा पुण्यातले मुख्य रस्ते बंद असतात त्या 10व्या दिवशी सकाळीच मिरवणूक काढू. माझी टिळक रोडला काढली होती, आता कुमठेकर रोडला गेली काही वर्ष करतो ती मिरवणूक. ठरलेल्या सेकंदाला मिरवणूक चालू होते, ठरलेल्या सेकंदाला मिरवणूक संपते. प्रचंड शिस्तीमध्ये पूर्ण मिरवणूक होते. सगळ्यांनी आवर्जून नक्की बघायला यावं. अशीच म्हणजे शिस्त म्हणजे काय प्रबोधिनीची त्या मिरवणुकीमध्ये दिसतं. इतका प्रचंड मोठा लवाजमा आहे. 2000 लोक असतात त्या मिरवणुकीमध्ये. गणवेशात असलेले नसलेले, इतर कुठल्या तरी शाळेने बसवलेला गट असतो तोही त्याच्यामध्ये असतो. कारण तुम्ही आम्हाला शिकवलं, आम्हाला तुमच्या मिरवणुकीत यायचं आहे, आनंदाने या, काहीच हरकत नाही. गणपती सगळ्यांचा आहे, सार्वजनिक आहे. प्रबोधिनीचा गणपती म्हणून तिथं बसत जरी असतात, मिरवणूक रस्त्यावरती काढतोय म्हणजे मिरवणूक सार्वजनिक आहे ना, सगळ्यांनी आलंच पाहिजे त्याच्यासाठी, आनंदाने या, काहीच हरकत नाही. त्यामुळे भरपूर लोक त्याच्यामध्ये असतात. म्हणलं तसं तो जो क्षण असतो तो आमच्यासाठी पीक आहे. नंतरच्या मिरवणुका ह्या सुद्धा असतात ऑब्व्हियसली भाग, पण तो जो सगळ्या एकत्र सगळे ढोल वाजत जातात, मिरवणूक शेवटाला आलेली आहे, सगळं संपतं आणि प्रबोधिनीची प्रार्थना जागेवरती होते. तेव्हा जी शांतता असते, कल्लोळानंतरची ती शांतता अनुभवायला तर नक्की यावं माणसाने, कारण तिथं खरी शिस्त दिसते. खरं आहे. आपण शिस्त या विषयावर बोलतोय आणि मला विचारायचं असं होतं की वाद्याचा गट आहे, वादन करणारे आहेत किंवा अधिक सामाजिक कार्य करणारे आहेत, पण या संघटनेची शिस्त जी आहे तर त्याविषयी म्हणजे काही नियम आहेत का, काही पद्धती आहेत का? आपण गणपती उत्सवाबद्दल बोलूयात की वाद्य असतील, वाद्यांची निगा राखणं असेल किंवा वर्षभर वाद्य सांभाळणं असेल किंवा वादकांनी आता सराव सुरू करायचा आहे म्हणल्यावर ते दुरुस्ती असतील किंवा आहे, तर ते काटेकोरपणे पाळणं, ती शिस्त नक्की काय आहे? काही नियम आहेत का त्या विषयाचे? असं काही नियम हे बहुतेक करून सगळ्यांना ते माहितीच असतात की काय ओली पानं तशीच ठेवू नयेत वगैरे, अशी जी गोष्ट आहे की आवरावर करताना ती इतकी चांगली करावी की ते साहित्य आपल्याच उपयोगाचं साहित्य आहे, पुढच्या वर्षी आपल्याला तेच वाजवायचं आहे. अनेक लोक आता वाद्यपूजन वगैरे करतात की ज्याची आपण पूजा करतो त्याची निगाही चांगल्या पद्धतीने राखली गेलीच पाहिजे. ध्वजवस्त्र फाटलं असेल तर ते परत शिवून घेतलं पाहिजे. कळस हा पॉलिश करून वापरला पाहिजे, कारण तो चमकत असला पाहिजे. ते एकत्र ठेवण्याची कुठली तरी कोठी व्यवस्था असते, आमची व्यवस्था आहे, इतरांच्याही काही व्यवस्था असतील, त्याच्यावरती प्रत्येकाने काढलेली त्यांची उत्तरं आहेत. आणि कोणी त्याच्यामध्ये फार काय म्हणू त्याला आक्षेपार्ह कुठली गोष्ट करत नाही, पण तो काय म्हणू साधारणपणे सगळ्यांनी समान पातळीला चाललेला तो भाग असतो. सराव म्हणून करताना ढोल हा नेहमी ताणूनच वाजवायचा हे तर नक्की आहे. प्रबोधिनीमध्ये प्रत्येक ढोल वाजवणारा बर्ची नृत्य हे पूर्ण सगळे हात यायलाच पाहिजेत हा आग्रह आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण तिथं दिलंच जातं. काही जणांनी ध्वज हा नाचवलाच पाहिजे, त्याच्यासाठी मुद्दाम प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे ध्वजवाले वेगळे आहेत असं नसतं, आपल्यातलेच ध्वजवाले आहेत, ध्वजधारी आपल्यातलेच आहेत, हेही नक्की रुजवलेलं असतं. त्यामुळे ध्वजाचाही मान पूर्ण राखला गेलाच पाहिजे, वाद्यांचाही मान किंवा मान म्हणता येणार नाही त्याला, पण त्याची जी काय निगा राखायची वेळच्या वेळी मेंटेनन्स झाला पाहिजे. आता मेंटेनन्स जर का नीट वेळेत केला तर काय होतं, प्रबोधिनीमध्ये अनेक पानं आहेत जी आम्ही आता 15, 16, 20 वर्ष वाजवतोय आणि ती पानं आहेत, उत्तम आहेत, सुंदर आवाज येतो, काही होत नाही. त्यामुळे जर का काळजी घेतली तर उपयोग चांगला आहे त्याचा. बहुतेक सगळे ती काळजी घेतात त्यासाठी. बरोबर. आपला जो हा पॉडकास्ट सुरू आहे त्याच्यामध्ये आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की जी काही मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा मंडळामधले कार्यकर्ते असतील किंवा वाद्य वाजवणारे वादक असतील, जे काही सहभागी आहेत लोक, तर त्यांच्या दृष्टिकोनामधनं की आता बाप्पाला काय हवं आहे, जे आपण आत्तापर्यंत बोललो की प्रबोधिनी कशामुळे
निर्माण झाले तर प्रश्न दिसत आहेत समाजामध्ये, ते सोडवायला पाहिजे. तर आता बाप्पाला काय हवंय किंवा तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न आपल्या समोर आहेत जे सोडवायला हवेत? मिरवणुकांना शिस्त लागणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता, असं मला वाटतं. आणि थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच ते मान्य आहे की चौक आला कीच वाजवायचा असं नाही आहे. तो जे 7 हात आपण वाजवतो प्रबोधिनीचे तयार झालेले आहेत ते चालता चालता वाजवता येतील असेच केलेले आहेत. त्यामुळे वेगात मिरवणुका हलत राहणं, मिरवणूक 48 तास चालली ही लाजिरवाणी गोष्ट आहे खरं सांगायला गेलं तर, कारण ते झालंच नाही पाहिजे. त्याच्याबरोबर आता प्रयत्नपूर्वक अनेक मंडळं हे हौदामध्ये विसर्जन करायला लागलेले आहेत. नदीवरतीच केलं पाहिजे असंही नाही आहे. त्यामुळे पर्यायी मिरवणुकासुद्धा खूप मंडळ आता काढायला लागले. ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला घाटापर्यंतच मिरवणूक गेली पाहिजे कुठनं तरी, किंवा कॅनलपर्यंतच गेली पाहिजे असं नाही आहे. मध्ये मध्ये महानगरपालिकेचे जे होत असतात तिथेही चांगली विसर्जनं होतात, मिरवणुका करून विसर्जनं होतात. तोही खूप चांगला बदल आता झालेला आहे. माझ्या मते तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता सामाजिक भान आपण जपतोय का त्या मिरवणुकीतनं. दरवर्षी तो सोशलवरती एक व्हिडिओ येतो की ॲम्ब्युलन्स जाते, सगळे गड बाजूला जातात, ॲम्ब्युलन्स पास होते, परत येतो. पण आपण, मी आता पथकातलाच एक आहे त्यामुळे थोड्या जबाबदारीने हे वाक्य म्हणतो की आपण लोकांना वेठीला धरायला लागलो आहे का? 3-3 महिने सराव चालणं, 2-2 महिने सराव चालणं, कुणाच्या तरी कानापाशी आपण सराव करतोय. तर आपला उत्सव, आपला आनंद हा इतरांना त्रासदायक व्हायला लागला आहे का, याचा थोडा प्रत्येकाने काळजी घ्यायची गरज आहे. इतकी पथकं असताना जागा कुणालाच पुरणार नाही आहे ही गोष्ट आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये तर अजिबात पुरणार नाही आहे, जिथं जागाच नाही आता उरलेली. त्या ठिकाणी होतात गोष्टी, म्हणजे काही जण तर माहिती आहेत, म्हणजे हॉस्पिटल शेजारी आणि त्याचा सराव करायला लागतोय. पण उत्सवाचाही भाग आहे, त्यांना सराव करायची 30 जागा मिळाल्या, त्यांना तो करावा लागणार आहे. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी करता येऊ शकतात. वेळेत संपणाऱ्या मिरवणुका लवकर करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते फक्त पोलिसांची जबाबदारी नाही आहे. ती फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही आहे. अख्खं पुन्हा आपण थांबवून ठेवतो 2 दिवस, याला तसा अर्थ नाही आहे. त्यामुळे वेगात हलणाऱ्या मिरवणुका करणं, शिस्तीत होणाऱ्या मिरवणुका करणं आणि ढोलांबरोबर परत बॅक टू बेसिक, ह्या सगळ्याची सुरुवात का झाली तर परत बर्ची नृत्य आहे. बर्ची नृत्यच का, इतर नृत्य प्रकार नाहीत का? लेझीम आनंदाने करा, हरकत नाही, पण नृत्य करा. नाचणं हा फॉर्म महत्त्वाचा आहे. डीजे समोर नाचत तशीच लोक ढोलांवरती नाचायला लागले तर त्याचा उपयोग नाही आहे. त्या नाचण्याला उत्तर द्यायच्यासाठी हे सगळं चालू झालेलं आहे. सगळ्या शाळांची ही नृत्य पथकं असतात. ही जी पहिली 5 पथकं झाली यांची प्रत्येकाची नृत्य पथकं आहेत. काय प्रबोधिनी, गरवारे, रमणबाग, स्वरूपवर्धिनी, नुमवी, ह्या सगळ्यांची आधी नृत्य पथकं असायची, आजही आहेत बहुतेकांची. नृत्य पथकं हे गरजेची गोष्ट आहे, कारण ती जितकी मोठी करू तितक्या वेगात आपण पुढे सरकणार आहोत. ढोलाचा आकार वाढतच चाललाय, म्हणजे त्याला अर्थच नाही आहे. आधी आम्ही 21 ढोल वाजवायचो, तर 23 झाला, 25 झाला, 27 झाला, आता काय 31च्या वरती गेलेले आहेत. तेवढं बोजड अंगाला वाजून तुम्ही चालूच शकत नाही. एक माणूस चालला नाही की त्या मिरवणुकीचा स्पीड कमी होणार आहे, हे आपल्याला कुठंतरी समजून घ्यायला लागेल वाद्य पथकांना म्हणून. तो एक भाग आहे. म्हणजे तो आता खरंच तोरणं बंद व्हायला किती वेळ लागला. ठरवलं, ज्या गोष्टीची उपयुक्तता संपते ती गोष्ट समाज म्हणूनच फेकून देतो. तोरणं बंद व्हायला किती वेळ लागला. जर का आपली न्यूसन्स व्हॅल्यू आपण कमी नाही केली, जर का त्याच्यात फरक नाही केला, तर लोकांना फेकून द्यायला तर वेळ नाही लागणार आहे. हां, आता याच्या म्हणजे पूर्ण एपिसोडभर आपण प्रबोधिनीचं कार्य, त्यानंतर त्याच्यामधला गणेश उत्सवाचा सहभाग, मग सामाजिक कार्य, शिस्त, या सगळ्या विषयी बोललो. आणि आत्ता आपण बघितलं की आत्ताचा प्रश्न जो आपल्याला दिसतोय तो शिस्तच मूळ आहे, की सगळ्या पथकांना मिरवणुकीला शिस्त लागणार, ती वेळेत संपणार. आणि हे सगळे बदल जे चांगल्यासाठीचे बदल आहेत ते आपल्याला बाप्पा करेल, आशीर्वाद देईल असं आपण म्हणूयात. नक्की. आणि तुम्ही आत्ता गणेशोत्सव आज तोंडावर असताना वेळ दिलात आणि आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, त्यासाठी आमच्या सगळ्या ग्रुपकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.